ज्या वेळेला ही सगळी मतमोजणी होते त्यावेळेला जो 17C फॉर्म देतात तो सगळ्यांनाच मिळतो. तिथे काय फक्त भाजपाच्या लोकांना दिला जात नाही, तो सगळ्यांनाच दिला जातो. सगळ्या पक्षांचे जे जे तिकडे प्रतिनिधी असतात बूथवर त्या सगळ्यांना मिळतो. त्यामुळे किती वोटिंग झाले हे प्रत्येकाला कळत असतं. बरं, जो 76 लाख आकडा सांगितला जातो तो फक्त 76 लाख सांगितला जातो. तो 76 लाख होताना ईव्हीएम मशीन किती होत्या, किती त्यावेळेला होत्या त्या निवडणुकीला, यावर कोणी भर देत नाही. त्या किती मशीन होत्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा 1 लाख मशीन होत्या. मग 1 लाख मशीनवर शेवटच्या तासाभरामध्ये 76 मतदार येऊ शकत नाहीत. येऊ शकतात. 76 लाख काय एका मतदारसंघासमोर आलेले नाहीयेत मतदार, एका बूथ समोर आलेले नाहीयेत किंवा एका मतदार केंद्रामध्ये अचानक 76 लाख लोक आलेले नाहीयेत. पण हा कोणीच विचार करत नाही किंवा हा प्रश्न कोणीच विचारत नाही. प्रत्येक ठिकाणी जिथे ईव्हीएम मशीन आहे तिथे 76 मतदार जर शेवटच्या ह्याच्यात आले असतील तर त्या ठिकाणी 76 लाख होतील.